भक्तीच मूर्ती बनते। अगदी बरोबर। जिथे भक्ती आणि सत्य असतं तिथे स्वामी असतातच। स्वामी दूर नाही, ते आपल्या मनात आहे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जा ग, आमचा निरोप घेऊन जा। बोलावणं थाडलंय म्हणावं, जा। स्वामींचं बोलावणं म्हणजे कोणाकडे जाणार आहेत या? तुम्ही म्हणतात तसं कुठल्या भक्ताचा योग जुळून येणार आहे? पण बुवा, तुम्ही तर राजज्योतिषी आहात, राजांच्या सेवेत आहात। तुम्ही राजांकडे वशिला लावला असता तर आतापर्यंत अक्कलकोटला जायची सोय झाली असती की। अगदी सुरुवातीला बायकोच्या आग्रहाखातर ते देखील केलं होतं रे। राजेंकडे विनंती देखील केली होती, अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाचा योग घडवून आणा, पण काही उपयोग झाला नाही। तेव्हापासून मी शहाणा झालो। स्वामींचं बोलवणं राजांकडून नाही तर स्वामींकडून येतं। स्वामी, तुमची इच्छा खरंच मोठी आहे। तुम्ही बोलवणं धाडलत किंवा नाही धाडलत, पण मी जिथे कुठे असेन तिथूनच तुमची भक्ती करत राहील। माझी सेवा, माझं नामस्मरण तुमच्यापर्यंत पोचेलच याची मला खात्री आहे। ओ बुवा, या माशा कुठून आल्या अचानक? अरे चल चल चल, अरे इकडे अक्कलकोट आहे, इकडे सोलापूर। निरोप पोहोचला बरं, फल मिलेगा। श्री स्वामी समर्थ। सिद्धी, थांबायचं नाही, स्वामी बघतायत आपल्याला। सिद्धी, ते विश्रांती घेऊया। दमदमले तू, विश्रांती घेऊ। बाबा, ते वैद्य बुवा बरोबर बोलले होते। आपण इतकं चाललो पण पाणी कुठेच दिसलं नाही, ना फळं ना कंदमुळं। तहानी लागली आणि भूकही। स्वामींच्या कृपेची परीक्षा खरंच खूप मोठी असते। बाबा, तुम्ही थांबा इथेच, थोडी विश्रांती घ्या, मी जाऊन पाणी घेऊन येते। नको, पाणी नको मला, एकटी जाऊ नको तू। बाबा, तुम्ही माझी काळजी नका करू, स्वामी आहेत ना आपल्या सोबत, तेच आपल्याला मार्ग दाखवतील आणि स्वामींची कृपा आहे आपल्या पाठीशी। आले। एकटी जाऊ, जंगल
स्वामी माझ्या मुलीचा हट्ट तिचं बळ ठरावा, दुर्भाग्य नाही, ती हरवू नये, तिचं मन तुमच्या चरणी स्थिर राहू दे. पाण्यात पडलं की माणूस पोहायला शिकतो आणि परिस्थिती ओढावली की परिस्थितीचा सामना करायला शिकतो. गरज असते ती स्वतःला त्यात झोकून देण्याची. गुरुवरचा विश्वास हा बुडत्याला काठीच्या आधाराप्रमाणे आधार देतो. सिद्धी, बाळा, जेव्हा तुझी गटांगळा खाण्याची वेळ येईल तेव्हा कळेल की तुझा गुरुवरचा विश्वास अबाधित राहतो की नाही. शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. पाणी कुठे मिळणार आता? स्वामी, काय तो योग्य तो मार्ग तुम्ही दाखवा. बाबा माझी वाट पाहतायत. स्वामी, स्वामी, हा कसला आवाज आहे? काय करू? पुढे जाऊ की परत मागे वळू? स्वामी, तुम्हीच मार्ग दाखवा. असं घाबरून चालणार नाही. मला पाणी शोधायचंय. श्री स्वामी समर्थ. वाघ. स्वामी, स्वामी, मला वाचवा. स्वामी, 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 स्वामी. सिद्धी, बाळा, तुझ्या वडिलांनी भूतकाळात केलेल्या चुकीच्या कर्मांमुळे आणि अहंकारामुळे तुझा वर्तमान विस्कळीत झालाय आणि भविष्य संकटात आलंय. चांगल्या कर्मांचा चांगला परिणाम आणि वाईट कर्मांचा वाईट परिणाम होतो. मनुष्याचे कर्म त्याच्या आत्मस्वकीयांच्या केवळ वर्तमानावरच नाही तर भविष्यावर परिणाम करतात. चांगली कर्म चांगले परिणाम करतात आणि वाईट कर्म वाईट परिणाम. कपिले, तुझ्या कुठल्या कर्मांचा काय परिणाम होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुझ्याकडे एक संधी आहे. संधी मिळणार आहे? पण कुठली संधी स्वामी? तुझं भविष्य आज तू एका तज्ञाकडून जाणून घेऊ शकणार आहेस. खरं स्वामी? माझं भविष्य मी जाणून घेऊ शकते? थांब, आता धावणं शक्य नाही. आता थोडी विश्रांती घेऊ. बुवा, त्या माश्या गेल्या बहुतेक. कसलाच आवाज येत नाही. गेल्या असाव्यात त्या माश्या. पण आपण कुठे आहोत? ही तर ती वाट नाहीये.
ज्या वाटेवर आपल्याला जायचं होतं आपला मार्ग चुकला आहे. अहो आता परत जायचं म्हटलं तर आता शक्य नाही. अहो पायात ताकदच नाही उरली आता. अहो, जोशी बुवा हे बघा काय. आपण कुठे आलोत? अक्कलकोट. आपण अक्कलकोटच्या वेशीवर आलोत. बुवा पण आपण तर उलट्या दिशेने धावत आलो होतो, मग इथे कसे पोचलो? स्वामी, तुमची लीला अगाध आहे. तुमचं जेव्हा बोलावणं येतं तेव्हा दिशा, अंतर, वाट सगळं अप्रसंग होतं. देव स्वतः पावलांना दिशा देतो. स्वामी, तुमचं बोलावणं आलं होतं पण ते आम्ही ओळखू शकलो नाहीत. पण तुम्ही आम्हाला ओळखलत स्वामी. आमच्या अज्ञानातही तुम्ही कृपा केलीत स्वामी. म्हणजे त्या माशा? अरे त्या नुसत्या माशा नव्हत्या, तो स्वामींचा निरोप होता. आपल्याला अक्कलकोटला पोहोचवण्यासाठी त्यांनीच त्या दूतांना पाठवलं. स्वामींचं बोलवणं आलं म्हणजे जगातली प्रत्येक अडचण स्वामींच्या कृपेने मार्ग बनते. श्री स्वामी समर्थ. स्वामी, अहो तुमच्या कानातून रक्त येते. स्वामी, अहो तुमच्या कानातून रक्त येते, कसं शक्य आहे? गया वहिनी, बाळा असू दे. बाळप्पा, कानातून रक्त येते म्हणजे जखम झाली असणार. आपल्याला वेळेच उपचार करावे लागतील. बाळप्पा भाऊ, आपण उपचार करायला जाऊया. कुठे पुढे होऊ नका. एका भक्ताचा प्रवास पूर्ण होतो. योग जुळून आलाय, दुसऱ्याचा जुळून आणावं लागेल. स्वामी, 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 स्वामी. शिव शंकर शंभो. स्वामी, 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 स्वामी. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आपण कोण? वाघ माझ्या अंगावर झेप घेणार होता. वा गेला. काळजी करू नकोस. स्वामी भक्त आहेस ना. स्वामी त्यांच्या निष्पाप भक्तांना काही होऊ देत नाही. तुम्हाला कसं माहित मी स्वामी भक्त आहे? अरे ग्लानीमध्ये असताना स्वामींचं नाव घेत होतीस तेव्हाच कळलं.